कॉलेजात येत आहे शाळेत येत आहे एकदम वाईट परिस्थिती आम्ही जवळ मागे चक्कर लक्ष आहे आम्ही खूप वाईट वाट आहे आम्ही मान ही शर्मेने खाली आहे की आपण समाज या देशा एक इंग्रज सरकार सोडो की पळक कोण लावणार समाज या देशात स्वातंत्र्य कोराहाती लढाई संघर्ष खराम एक नंबर समाज आतो एक आपण समाजा आदर्श इतर समाज लिहिलेला आता आणि त्याच घटकेल आज आपण समाजा जे आपण पोहे आम्ही जी पिढी आहे ती पिढी बर्बाद कोण काम ये सरकार भी करेलो है उच्च जात वर्ग है तो भी करेलो है कि आपे आदिवासी समाज वो अगला हमें लेकिन अगला हमें जाने दो दे हरा हरा होता नौकरी जाने दो दे या आधी अख्खी चमकीने कट कारस्थान कोण आपे पहाल बिगड़वना काम ये करेला है ये तलाठी जावड़े है तलाठी बहिरता हुंबूर पुलिस स्टेशन है या बस स्टॉपा पासड़े 18, 17, 15 वर्ष पोहे गांजो पीते सिगरेट पीते पोहे रहते हैं पुलिस वाला येता जाता हा अधिकारी येता जाता हा कादोस काय अकेला है म्हणजे काय आहे की जाणून बुजून आपले पहाल ही व्यसना धीन कोनो आणि आपले समाज और समाप्त करना काम ही करेला या की आपण आजच्या या महिला मेळावा मा एक विनंती रही की एक ठराव आपा को हो की नवापूर तालुका मग ते चिसपाडा विसरवाडी खांडपारा आणि नवापूर या चारी शहरा ठिकाणी जे कादो वस्तोरे जो कादो या अंमली पदार्थ वस्तोरे त्या कडक कारवाई पासून तो कोणा भी अधिकारी किंवा कोणा भी नेते मंडळी नातेवाईक करे पण त्या कडक कारवाई येरा तुझे हे काय आज या महिला मेळावा आज आपण ठराव होणार आहे जर या प्रशासनाने आपण या मेळावा दखल नाही दे या आज आपण जो ठराव होत्या तर येणारा जेव्हा मोठं मोर्चा स्पेशल महिला मोर्चा काढेल ये जे गाजो विक्तरी किंवा अंमली पदार्थ विक्तरी हा अख्या दुकाने उलटा पालक करता हा की आपण प्रयत्न करू जर प्रशासनाने लक्ष देणं नाही तर कारण की आपण समाज बर्बाद राहिला आपण पिढी पोहे अखे बर्बाद राहिला आहे ये हमाबाई जी अच्छा ती याच मुळे राहिला आहे गांजो पिना होरो पिना अनेक प्रकारचं व्यसने पण त्या व्यसनामागची बुद्धी ही खराब आहे आणि एवढे गोठी अख्यो आपोआप ते घडी येते हो ते केस तबू ये थांबत होते या की आजच्या या महिला मेळावा आज आपण ठराव होणार आहे आणि आपण ज्येष्ठ नेत्या हमाबाई या खूप आभार मानो की त्या थोडक्यात त्या माननी कोई परंतु एक मौलाचा संदेश व आपण त्या भाषणाद्वारे दिला आहे त्या पालन आपण ऐकवलं आहे आपल्या आजूबाजूला जी आपले समाज आहे त्यात सुद्धा आपण की एवढे प्रकरण आहे आपल्या समाजात हे नाही होते या की आपण दखल लेलो आहे अनेक अनेक गोठ्या घडी राहिल्या आहे आपल्या नवापूर तालुक्यात सुद्धा त्या घटना घडी राहिल्या आहे आज आपले आदिवासी वन हक्क कायदा जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी न करता आपल्याला जमिनीपासून देशोधडी लावा प्रयत्न हे बीजेपी सरकार आरएसएस सरकार प्रणित आणि हिने प्रशासन ही करेल आहे तुम्हाला वन यारी केले वन टीम यारी केले यारी आपले जी कलेक्टर मॅडम है ते काले पुरस्कार देणं पुरस्कार या होती देणं का ते कैस तर एक शाळा आहे का ती शाळेत ते पोहे ऍडमिशन देतं त्याच्यानंतर या नंदुरबार जिल्हा अनेक आरोग्य व्यवस्था सुधारावी सोयी सुविधा आदि प्रयत्न करूया योजने आदि प्रयत्न करूया आणि एक विकास पर्व और सुरू करूया कलेक्टर मॅडम है का की ते काले पुरस्कार देणं परंतु सत्य परिस्थिती जी है ती सत्य परिस्थिती है कि या नवापूर तालुका आरोग्य व्यवस्था अत्यंत बिकट है गए है दवाखाने है दवाखाना डॉक्टर मिळे नाही हे बारे में बारी या गावामध्ये बाया येली आहे का बारी या ठिकाणी 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलो आहे खूप मोठी इमारत बांधली है दवाखाना ताना नर्स मिळे ना डॉक्टर मिळे आपण अनेक मोर्चाद्वारे सुद्धा के पत्र व्यवहार कोई हो निवेदन देणे की बारी या ठिकाणी आरोग्य केंद्र तालुक्याला बांधलो है त्या डुकऱ्यावर होता कुत्र्यावर होता है आम्ही आदिवासी महिला पुरुष
प्रस्तुती एरे किंवा काय अर्जंट पेशेंट एरे तो रस्ता में दम छोड़ी दे है तो ये जी गाँव में आरोग्य व्यवस्था बळकट होते या तुम्ही प्रयत्न करा, परंतु ना कलेक्टर वेळे है ना तहसीलदार वेळे है ना इन्हें जी आरोग्य खातं त्या वेळे है आपल्या आदिवासी समाजाम आपल्या आदिवासी बाहेर आदिवासी समाजात आरोग्य व्यवस्था ही सारी रीते उपलब्ध राहण्यासाठी कोर्टात येणे आहे. आपे जी हक्क आहे आपे जी लढाई चालू रही है जल जंगल जमीन आणि त्याच बरोबर आपल्या आदिवासी समाजात जे एक प्रश्न निर्माण झाला आता त्या प्रश्न हा ते आपल्याला एक मोठं आंदोलन उभं होणं गरजेचं आहे आणि त्या आंदोलनामुळे आपली महिला शक्ती ही प्रबळ आणि भक्कमपणे आपल्याला आघाडी उभी होणं आहे या किंवा मिळावं आहे. आज आपले पहा आता त्या पहा काही अशी आंदोलनापासून असेल किंवा काही अंशी आपले गोष्टीपासून आपल्या जमिनी प्रश्नापासून आपले आरोग्य शिक्षण रोजगार हे जे काही मुद्दे आहेत यापासून पुरुष मंडळी हे ते काही पसाडी आहे ती राहिलेली आहे. तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी व्यसनामध्ये पडे राहिलेली आहे आणि त्यास कदा लक्ष नाही आणि या समाजाला आपल्या समाजाला जर वेठणीवली नाही रे आणि ज्या सरकारी ज्या काही योजना आहेत त्या आपले वन जमिनीचे प्रश्न आहे आपले आरोग्य प्रश्न आहे आपले रोजगार प्रश्न आहे या जर आपल्या समाजा पदरी पाडी येणारे तर आपल्या महिला संघटन हे मजबूत होणार आहे. येणारा दिवस आपण आपल्या जमिनीपासून विस्थापित करा येणे प्रशासन हे कारवाई होणार आहे. आज त्या प्रोसेस सुरू गेली आहे. गावागावात सामूहिक हक्क यानी वैयक्तिक हक्क या भांडणे निर्माण केलेले आहे. आम्हाला प्रत्येक वेळेस आपलं मोर्चा आंदोलन असेल त्यावेळेस सरकार निर्देशनामध्ये ना कलेक्टर तहसीलदार निर्देशनामध्ये ना की या सामूहिक हक्क जे आहेत या चुकीच्या पद्धती घेतात आम्हाला जे पिढ्यान पिढ्यावर जमीन कशी येते तो हक्क म्हणता आणि तो हक्क दिन उरलो जो जमीन आहे त्या तुम्हाला सामूहिक हक्क रबवा त्या आम्हाला जीव पदक घेता ती सामूहिक हक्क रबवा आणि जंगल जमीन जी आहे ती आम्हाच सांभाळली आहे ती सांभाळ आधी आम्हा कर्तव्य आहे म्हणजे जबाबदारी आहे आम्हा. परंतु प्रशासनाल येणार वन खाताल या सरकाराल काही कानून आहे त्या आपल्या जी वनपट्टा आपण वन जमीन कशी खात आहे तीच जमीन सामूहिक हक्क हा ते म्हणजे झाडे लावा